नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराया. संपूर्ण महाराष्ट्रातला चांगदेव जाधव नाडखा रील स्टार, यूट्यूबर स्टार, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रात माझ्या जीवनातल्या घटना, माझ्या जीवनात अडचणी, माझा संघर्ष येणारे माझी आई मला नेहमी सांगायची, चांगला मार्ग निवड, चांगलं मार्गदर्शन कर, चांगलं संघर्ष कर, गोरगरिबांसाठी लढ. जे आपल्यावर अत्याचार झाला, जे आपल्यावर अन्याय झाला, ते अन्याय कोणावर भविष्यात होऊन देऊ नको. एक चांगलं मला मार्गदर्शन सांगायची माझी आई, मला चांगलं शिकवून द्यायची, एक चांगलं हे करायची. आज मित्रांनो, महाराष्ट्रात इतकं मी दिग्गज भाषणं करतो, दिग्गज बोलतो, कॅमेरासमोर बिंदास बोलतो, कोणाला भेट नाही, महाराष्ट्रात फुल्ला विचार करत नाही, काय होईल ते होईल. महाराष्ट्रात मी डेअरिंग करून बोलतो, गोरगरिबांसाठी, हक्कांसाठी, त्यांच्या दुःखांसाठी, त्यांच्या अडचणीसाठी, लोकांवर मी काय अत्याचार होतं. आज संपूर्ण महाराष्ट्रातली जनता मला यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून इतकं ओळखायला लागली, इतकं प्रेम ह्याच्यामागं एक कारण असतं, ह्याच्यामागं एक मुद्दा असतो. स्वतः नेहमी मला हे करताना ते करताना आई बाप सांगायचे, आई सांगाय माणसाला आनंद असतो. आपल्या पाठीशी कोण नसतं महाराष्ट्रात. तर देवाला तर माहीत आहे आपण जे कार्य करतो, जे कामं करतो, पण नेहमी मला आई सांगते, संघर्ष करायचं, लढायचं, अन्यायाला वाचा फोडायचं. आपल्यावर तसा अत्याचार झाला, आपल्यावर भविष्यात अत्याचार झाला, हे अन्याय झाला, भविष्यात कोणावर होऊन देऊ अशी माझी आई मला नेहमी म्हणायची. मित्रांनो, मला नेहमी म्हणायची, माझ्या नेहमी म्हणायची. बरं मी चालायचो, मी असायचो, आईवडिलांना कोणी अत्याचार केला, पहिलं मारलं, हे केलं, मारायची, कोण पण मारायची माणसं, इकडली माणसं, असायची परिस्थिती. अजून पण परिस्थिती आहेच, अजून पण संघर्ष करतो जीवनात, अजून पण तरुणांसाठी एवढे धाडशी करून बोलतो, एवढे दिग्गज भाषणं करतो, यांच्यासाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यांसाठी. शिवरायांची मावळं बाबासाहेबांच्या विचारानं, संभाजी महाराजांच्या विचारानं, महाराष्ट्रात साधू संतांच्या आशीर्वादानं, सगळ्यात मोठी देव आपले आईबाप असते ते घडवणारी. आईबापांच्या आशीर्वादाने, पुण्याने त्यांच्या जे काही सफलता मिळते, जे काही आशीर्वाद मिळतं, जे काही आपण सगळं जग जिंकू शकत आहे, त्यांच्याप्रमाणे त्यांच्या ताकदीनं आपण जिंकू शकत आहे. पण जे आपल्याला लीडमध्ये उतरायचं असतं, जे आपल्याला अस्तित्व आपलं निर्माण करायचं असतं, जे घडवायचं असतं आपलं शून्यमधनं, मग ते आपण एका विचाराने आपण सगळं पाऊल टाकून, सगळं विचाराने आपण टाकतो. मग इकडं भटकतो, तिकडं भटकतो, इकडं फिरतो, तिकडं फिरतो. एक माणसाचं संघर्ष असतं, ते संघर्ष करणं, ते संघर्षमधनं हे करणं, पाठबळ देणं लय गरजेचं असतं. मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो, आज मला तरुण म्हणते ती महाराष्ट्रातली, भाऊ तुम्ही ये द्या, आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला, तुम्ही या आमच्यापाशी, तुम्ही आज इथं प्रोग्राम करणार आहे, आज इथं भाषण करणार आहे, आज उद्या बोलणार, तुम्ही सोशल मीडियाला टाका, तुम्हाला बघायचं आहे. महाराष्ट्रात तरुणांचं फोन, ह्यांचं फोन, भाऊ तुम्ही कार्य चांगलं करते. ही जी आहे ती आईबापाच्या आशीर्वादाने, महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या आशीर्वादाने, लाखोनी महाराष्ट्रातल्या माझ्या मराठी बांधवांच्या आशीर्वादाने, लाखोनी माझ्या हिंदू बांधवांच्या आशीर्वाद जे आहे ते तुमच्यासाठी आम्ही संघर्ष घेतला, जे आहे ते आम्ही जनतांसाठी मिळून चालवलं. आम्ही जनतांसाठी, म्हणजे आमच्या मागं कोण नाही लढायला, आम्ही मिळून तर चाललं, आमच्या मागं कोण नाही रडायला. महाराष्ट्रातली जनता आमच्यासाठी दुःख काही झालं तर आम्हाला उद्या महाराष्ट्रातली जनताच बघणार आहे, महाराष्ट्रातली जनताच पाठबळ देणार आहे, महाराष्ट्रातली जनताच आम्हाला एक आधार देणार आहे, एक खांदा देणार. मी माझ्या भाषणात पण हेच सांगितलं, महाराष्ट्रातल्या जनतेला चांगदेव जाधव ज्या अडचणीत आहे, ज्या मुसीबतमध्ये, ज्या कंडिशनमध्ये जे आहे ते आहे, पण महाराष्ट्रात मी कॅमेरासमोर, ह्याच्यासमोर कुठं अत्याचार होईल, कुठं भ्रष्टाचार होईल, मी भेट नाही, लढतो, मी बिंदास बोलतो, हे चालतो, ते चालतो असतं जीवनात. मित्रांनो, चालायचं असतं. आईबाप एक आमच्या नशिबात नव्हते, गेले आम्हाला सोडून, कमीच वयात, बारकं होतो, लहान होतो त्यावेळेस, किती 10-15 वर्षात असेल मी त्यावेळेस कामाला राहायचो, ह्यांच्यातनी त्यांच्यातनी लोकांच्यातनी कामं बिमं हे पहिलं करायचो. आईनं कमीच वयात सोडून गेली, मारलं, बापाला मारलं, ह्यांना मारलं. आईबाप कमीच वयात, आईबापाचा एक आधार डोक्यावरनं गेला, एक हात गेला आईबापांचा डोक्यावरनं, मग ती माणूस तुटला. मग ती आपल्याला कळायला लागलं आपल्या आईबापावर कसा अत्याचार झाला, काय झालं. हे महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, हे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात काय काय तरुण मजाक उडवते, ही मजाकची गोष्ट नाही. जी माणसाच्या जीवनात कानी झालेली असते, जी रेल झालेली असते, ते माणूस रेल सांगतं महाराष्ट्रातल्या जनतेला. महाराष्ट्रातली जनता डिफनिटली काय करते, चांगदेव जाधव कसं बोलतं, काय चालतं, हे अडचणी असते, त्या चालायचं असतं, संघर्ष करायचं असतं. आज तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात माझ्या पण जीवनात अडचणी अजून चालूच आहे, संघर्ष करतो, लढतो, तुमच्यासाठी प्रयत्न करतो, चालू ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया.